Hello dear students, welcome to Easy English with Kadu sir. Today's topic is part 3. Part 3 already we have taken part first, part second regarding the verb forms of the verb. Okay? परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फॉर्म्स ऑफ द वर्ब इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल अँड इम्पॉर्टंट. ॲट द सेम टाइम त्याचा मराठीमध्ये मिनिंग समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, सो वी विल स्टार्ट टुडेज लेक्चर्स पार्ट 3. प्रेझेंट टेन्स हे आयडेंटिफाय करून घ्यायचं आपल्याला. प्रेझेंट टेन्स म्हणजे V1, पास्ट टेन्स म्हणजे V2, पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 क्रियापदाचं तिसरं रूप, आणि प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे V4 क्रियापदाचं चौथं रूप. हे जे फॉर्म्स आहेत, एक यूट्यूबवर किंवा गुगलवर जाऊन एक मराठीमध्ये तुम्ही जर असं सर्च केलं तर यू विल गेट द लॉट ऑफ वर्ब फॉर्म्स. ओके, तर प्रेझेंट टेन्समध्ये जसं बीट म्हणजे मारणे होते, परंतु आपल्याला समजण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये तळताती प्रत्यय लागतात. आपण परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं है ना. बीट म्हणजे मारतो, जसं ही बीट मी, आय बीट हिम है ना. नंतर बाय म्हणजे विकत घेतो, आय बाय न्यू बुक्स. ओके, ही बायज न्यू युनिफॉर्म फॉर द स्कूल. कॅच म्हणजे पकडतो. ओके, टीच शिकवतो, डू करतो, ड्रिंक पितो, ईट खातो, गेट मिळते, हिअर ऐकतो, फील वाटते, कीप ठेवतो, स्लीप झोपतो है ना. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण V1 हे फॉर्म वापरत असतो त्यावेळेस तळताती प्रत्यय लागतात. ओके, आता एका आपण पास्ट पार्टिसिपल आणि प्रेझेंट पार्टिसिपल याचे फॉर्म कसे होतात आणि त्याचे मिनिंग मराठीमध्ये कसे येतात ते बघू. जसं बीटचं काय होते, बीटचं बीटच होते पास्ट टेन्स मध्ये. जसं ही बीट हिम, ही बीट हर. ओके, टीचर बीट स्टुडंट. बीटचा अर्थ या ठिकाणी मारले है ना. तुम्हाला सांगितलं इथं इथं ल प्रत्यय लागतो. या ठिकाणी बिटन, व्हॉट इज दॅट, बिटन. याचा अर्थ काय होतो, मारलेले. ओके, ही वॉज बिटन बाय है ना. इंडिया बीट टू ऑस्ट्रेलिया, लाईक दॅट. इन क्रिकेट मॅच वी आर गोइंग टू से लाईक सच सेंटेन्सेस. नंतर या ठिकाणी बीटिंग, व्हॉट इज दॅट, बीटिंग. ओके, मी त्याला मारत आहे, आय एम बीटिंग हिम. बायचा अर्थ होतो विकत घेतो. विकत घेतले म्हणजे काय येईल या ठिकाणी, बॉट. व्हॉट इज दॅट, बॉट. BOUGST. बॉटचा अर्थ काय होईल, विकत घेतले. ओके, ही बॉट अ न्यू books from the market. He bought a new dress. My father bought a new TV at home. Bought इथं V3 मध्ये काय, bought. विकत घेतलेले, विकत घेतलेले. ओके, बाय, बॉट आणि इथं बाईंग, BUYING. विकत घेत, ही इज बाईंग अ न्यू ड्रेस. या ठिकाणी बीटिंग म्हणजे मारत. ओके, मराठीतलं लक्षात ठेवा. मराठीतले जे अर्थ आहेत ते लक्षात ठेवा. जसं बाय विकत घेतो, बॉट विकत घेतले, बॉट विकत घेतलेले, आणि बाईंग म्हणजे विकत घेत. ओके, जसं कॅच
कॅटचं काय होते कॉट, त्या तिथे जागा नाही घ्यायला, मी लिहून घ्यायचं CAUGST, कॉट म्हणजे पकडले, ही कॉट बॉल. कॉटचा अर्थ काय होते पकडले, पकडले. बघा ना, इथं प्रत्यय मारले, इथं घेतले, इथं पकडले, आणि इथं कॉट विकत, सॉरी कॉट म्हणजे पकडलेले, पकडलेले. ही कॉट बॉल, ही हॅज कॉट बॉल. परफेक्ट टेन्स मध्ये कॉट. V2 मध्ये जे काही फॉर्म असतात ते V3 मध्ये सेम राहतात. जसं बॉडचं बॉड या ठिकाणी, कॉडचं कॉड या ठिकाणी. या ठिकाणी कॅचिंग, व्हॉट इज दॅट, CATCHING. कॅचिंगचा अर्थ काय होतो पकडत. व्हॉट इज दॅट, कॅचिंगचा अर्थ काय होतो पकडत. नंतर टीच, टीचचं काय होतं या ठिकाणी टॉट, शिकवले, शिकवले. या ठिकाणी पण टॉट, शिक्षकांनी आम्हाला शिकवले, टीचर टॉट अस. ओके. आणि या ठिकाणी टीचर इज टीचिंग, शिक्षक शिकवत आहेत, शिक्षक शिकवत आहेत. नंतर डू, डूचा या ठिकाणी डूचा पास्ट टेन्स होतो डीड. व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड्स. आय हॅव डन माय वर्क, आय डिड माय वर्क, है ना. निगेटिव्ह व्हर्बल करत असताना डू हे सहाय्यकारी क्रियापद पण आहे आणि मेन वर्ब पण आहे. डू, डीड, या ठिकाणी डन, आय हॅव डन माय होमवर्क. आणि या ठिकाणी डुईंग, व्हॉट आर यू डुईंग, आय एम डुईंग माय होमवर्क, आय एम डुईंग माय स्टडिंग, आय एम डुईंग माय ड्रॉइंग, आय एम डुईंग. डुईंगचा अर्थ होतो ड्रिंक, त्याचा पास्ट टेन्स ड्रँक. पिलो, आय ड्रँक वॉटर. ओके. आणि या ठिकाणी ड्रंक, DRUNK, ड्रंक, पिलेले, आय हॅव ड्रंक वॉटर, ही हॅज ड्रंक ज्यूस. आणि या ठिकाणी ड्रिंकिंग, ओके, आय एम ड्रिंकिंग वॉटर. नंतर इट, इटचा काय पास्ट टेन्स होतो एट, ही एट फूड. नंतर या ठिकाणी इटन, इटनचा अर्थ होतो खाल्लेले. आणि या ठिकाणी इटिंग, ही इज इटिंग, सी इज इटिंग, दे आर इटिंग. इथं तुम्ही हे मराठीतले जे प्रत्यय आहेत ते लिहून घ्यायचे. ओके. एटचा अर्थ होतो खाल्ले. आणि या ठिकाणी इटन म्हणजे खाल्लेले, खाल्लेले, सॉरी खाल्लेले. आणि इट या ठिकाणी इटिंग म्हणजे खात, है ना. इथे ड्रिंकिंग म्हणजे पित, डुईंग म्हणजे करत, टीचिंग म्हणजे शिकवत, कॅचिंग म्हणजे पकडत, बाईंग म्हणजे विकत, आणि बीटिंग म्हणजे मारत. ओके. मारत, जात, येत, तर असे प्रत्यय लागतात. या ठिकाणी ललाली प्रत्यय लागतात, या ठिकाणी, या ठिकाणी पण ललाली प्रत्यय लागतात. ओके. गेट, याचा पास्ट टेन्स होतो गॉट, आय गॉट अ फर्स्ट प्राइज इन द कॉम्पिटिशन. या ठिकाणी पण गॉट, मिळालेले. गॉटन पण सम टाइम्स इट कॅन बी यूज. गेटचं गॉटन पण, गॉटन रेअर टाइम इट कॅन बी यूज. सो गेटचं गॉट, गॉट. आणि इथे गेटिंग, GETTING, गेटिंग म्हणजे मिळतं. नंतर हिअर, हिअरचा पास्ट टेन्स होतो हर्ड. ओके. हर्ड म्हणजे आय हर्ड द न्यूज, आय हर्ड द रूमर्स. हर्ड म्हणजे ऐकले. आणि या ठिकाणी पण V3 फॉर्म काय होतो हर्डच होतो. म्हणजे हिअर, हर्ड, हर्ड, आणि इथं हिअरिंग. व्हॉट इज दॅट, हिअरिंग, ऐकत. नंतर फील, फीलचं काय होते फेल्ट, मला वाटले, आय फेल्ट यू आर गोइंग टू स्कूल. इथं पण फेल्ट, FELT, वाटलेले. आणि या ठिकाणी फिलिंग, हे नाऊन पण यूज केलं जाते आता, फिलिंग. ओके. थिंगचं थॉट होते, जसं फीलचं फेल्ट. आणि या ठिकाणी फिलिंग. कीप, कीपचं काय होते केप्ट, केप्टचा अर्थ होतो ठेवले किंवा पाळणे. या ठिकाणी पण केप्ट, कीप, केप्ट, केप्ट, कीपिंग, कीपिंग म्हणजे ठेवत. आणि स्लीप, स्लीपचा पास्ट टेन्स होतो स्लेप्ट, आय स्लेप्ट, आय हॅव स्लेप्ट. आणि या ठिकाणी स्लीपिंग, SLEPPING. ओके. तसे मराठीमध्ये लिहून घेतले तुम्ही.
लिहून दिलेले आहेत या ठिकाणी अर्थ तुम्ही असे लिहून घ्यायचे. ओके, जसं बीट, बीट, बीटन, बीटिंग. बीट म्हणजे मारतो, बीट म्हणजे मारले, बीटन म्हणजे मारलेले, बीटिंग म्हणजे मारत. बाय म्हणजे विकत घेतो, बॉट म्हणजे विकत घेतले, बॉट म्हणजे विकत घेतलेले आणि बाईंग म्हणजे विकत घेत. नंतर कॅच म्हणजे पकडतो, कॉट म्हणजे पकडले, कॉट म्हणजे पकडलेले, कॅचिंग म्हणजे पकडत. ओके, टीच म्हणजे शिकवतो, टॉट म्हणजे शिकवले. ओके, टॉट म्हणजे शिकवलेले आणि टीचिंग म्हणजे शिकवत. डू म्हणजे करणे, डीड म्हणजे केले, डन म्हणजे केलेले, डुईंग म्हणजे करत. ड्रिंक म्हणजे पितो, ड्रँक म्हणजे पिला, ड्रंक म्हणजे पिलेला, ड्रिंकिंग म्हणजे पित. ईट म्हणजे खातो, एट म्हणजे खाल्ले, इटन म्हणजे खाल्लेले, इटिंग म्हणजे खात. ओके, गेट म्हणजे मिळते, गॉट म्हणजे मिळाले, गॉट म्हणजे मिळाले, गेटिंग म्हणजे मिळत. हिअर म्हणजे ऐकतो, हर्ड म्हणजे ऐकले, हर्ड म्हणजे ऐकलेले, हिअरिंग म्हणजे ऐकत. फील म्हणजे वाटते, फेल्ट म्हणजे वाटले, फेल्ट म्हणजे वाटलेले, फिलिंग म्हणजे वाटत. कीप म्हणजे ठेवतो, केप म्हणजे ठेवतो, केप म्हणजे ठेवलेले, कीपिंग म्हणजे ठेवतो. स्लीप म्हणजे झोपतो, स्लेप म्हणजे झोपणे, स्लेप म्हणजे झोपलेला, स्लीपिंग म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तर इथं ल, इथं ल लाली आणि इथं त. ओके, त्याच्यावरून तुम्ही 12 टेन्समध्ये सेंटेन्स करू शकता विद्यार्थी मित्रांनो आणि इंग्लिशवर कमांड करू शकता. यू मेक ए नंबर ऑफ वर्ब फॉर्म्स आणि त्याचे मिनिंग असे ट्रान्सलेट करून घ्या मराठीमध्ये. आलं लक्षात? डिड यू अंडरस्टँड? जसं मी सेंटेन्स म्हटलं की आय डू माय वर्क, मी माझे काम करतो. डू, मी माझे काम केले, आय डिड माय वर्क. मी माझे काम करणार, आय विल डू माय वर्क. मी माझे काम करत आहे, इथं पुढे डुईंग, आय एम डुईंग माय वर्क. मी माझे काम करत होतो, आय वॉज डुईंग माय वर्क. नंतर मी माझे काम करत असणार, आय विल बी डुईंग माय वर्क. टेन्सेस नसेल. नंतर मी माझे काम केलेले आहे, केलेले म्हणजे डन, आय हॅव डन माय होमवर्क. मी माझे काम केलेले होते, आय हॅड डन माय होमवर्क. मी माझे काम केलेले असणार, आय विल हॅव डन माय होमवर्क. नंतर कंटिन्युअस टेन्समध्ये परफेक्ट अँड कंटिन्युअस, आय हॅव बीन डुईंग माय होमवर्क, आय हॅड बीन डुईंग माय होमवर्क, आय विल हॅव बीन डुईंग माय होमवर्क. मी माझे काम करत आलेलं आहे, मी माझे काम करत आलेला होतो, मी माझे काम करत आलेलं असतं. ओके, सो फॉर द न्यू लर्नर्स इट शुड बी द क्रिटिकल. थोडं डिफिकल्ट वाटत असेल, बट इफ यू अंडरस्टूड दिस फर्स्ट, nobody will stop you from talking in English. I assure that. मराठीमध्ये अर्थ याचे समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके, सो यू डू शेअर, लाईक, सबस्क्राईब मोर अँड मोर टू द स्टुडंट. आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर्स. थँक्यू सो मच. आपण हे इन्सिस्ट का करत आहे, कारण वर्ब इज नथिंग बट स्पीकिंग. फंडामेंटल आपल्याला शिकायचं आहे, म्हणजे कॉपी करायचं नाही. इमिटेशन डज नॉट वर्क. What is the fundamental basic, it works always. Okay, thank you so much.